रामकृष्ण हरी. आज आपण या व्हिडिओमध्ये श्री दासबोध कथासार यातील दशक 5वा ऐकणार आहोत. दशक 5वा यातील समास 1 ते समास 10 आपण ऐकणार आहोत. त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून आपले नामस्मरण होईल. तर मग चला आता आपण बघूया दशक 5वा मंत्रांचा. समास 1. गुरुनिश्चय. पूर्ण काम सद्गुरूंचा जय जयकार असो. वेदांना सुद्धा जे अवघड आहे आणि शब्दातून जे सांगता येत नसते ते सचिच्छाच्या हाती त्यांच्याच कृपेने येते. योगीजनांचे ध्येय शंकराचे मूळ स्थान व चिरंतन विश्रांतीचे गूढ असे ब्रह्म गुरुमुळेच लाभत असते. आता मी गुरु आणि शिष्य यांची लक्षणे सांगत आहे. सर्वांसाठी गुरु हाच ब्राह्मण आहे. जरी तो कर्ममार्ग आचरणारा नसला तरी त्यालाच शरण जावे. अहो, यांच्याकरिता नारायणाने अवतार घेतला व श्री विष्णूने छातीवर पदचिन्ह मिरवले. तिथे इतरांची काय कथा. हे ब्राह्मण मंत्रांनी शूद्रासही ब्राह्मणत्व देतात व जड मूर्तीमध्ये सुद्धा प्राण ओततात. योग, यज्ञ, व्रते, दाने, तीर्थाटने व कर्मकांड यांना आधार ब्राह्मणाचाच आहे. असा ब्रह्मज्ञानी ब्राह्मण हा प्रत्यक्ष दिसणारा भगवंतच आहे. शूद्र जरी पंडित व विद्वान असला तरी त्याची बरोबरी यांच्याशी होणार नाही. ब्राह्मणांची सेवा केल्यामुळे कितीतरी जण पावन होऊन गेले. मग जर तुम्हास वाटले की ब्राह्मणांमुळे भगवंताची प्राप्ती होत असेल तर सद्गुरू कशाला हवा. तर आत्मलाभ हा सद्गुरूशिवाय होणे शक्य नाही. ब्राह्मण हे जरी पूज्य असले तरी ब्रह्मज्ञान मात्र गुरुविना होणार नाही आणि जन्ममरणाच्या चक्रातून सुटकाही होणार नाही. ज्ञान नसताना जे जे काही करतो ते बंधनकारकच असते. साधने तर कितीतरी आहेत. उदाहरणार्थ अनेक स्नाने, व्रतवैकल्ये, विविध प्रकारच्या पूजा, अनुष्ठाने, मंत्र, यंत्र, तंत्र साधना, योग साधना, नाना उपवास, पार्थिव पूजा, सिद्धिप्राप्तीसाठी साधना या सर्वच गोष्टी जन्ममृत्यूला कारणीभूत आहेत. जोवर सद्गुरूची कृपा होणार नाही तोवर ही साधने करणे म्हणजे काळोखात चाचपडण्यासारखे आहे. सद्गुरूच्या वचनानेच ज्ञानाचा प्रकाश पडतो. सद्गुरू न मिळेल तर जन्म फुकट जाईल, दुःख तसेच राहील व यातायाती कधीच संपणार नाही. गुरु प्रत्यक्ष परमेश्वरालाही समोर आणून उभा करील. पूर्वी जे थोर संत, योगी, मुनी होऊन गेले त्या सर्वांना सद्गुरूमुळेच ज्ञान झाले होते. अगदी श्रीराम, श्रीकृष्णादी अवतार यांनीही गुरुसेवा केली होतीच. ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर हे सुद्धा सद्गुरूच्या चरणी दास आहेत. तेव्हा तात्पर्य इतकेच की जर मोक्ष लाभाची इच्छा असली तर सद्गुरूंनाच शरण गेले पाहिजे. आता सद्गुरूंना ओळखावयाच्या काही खुणा मी सांगणार आहे, त्या श्रवण करा. येथे समास 1 समाप्त होतो. आता आपण बघूया समास 2. गुरुची लक्षणे. चमत्कार दाखवणाऱ्यांनाही गुरु म्हटले जाते हे खरे, परंतु ते मोक्ष देणारे सद्गुरू मात्र नव्हेत. त्याशिवाय वशीकरण, नजरबंदी, चेटूक विद्या, शाबरी विद्या, तसेच गारुडी विद्या, वैद्यकी, किमया, साहित्य, संगीत, नृत्य, वादन या गोष्टी शिकवणारे असतात ते सुद्धा गुरुच. त्याचप्रमाणे पंचाक्षरी विद्या, तोडगे किंवा नाना धंद्यांचे कसब शिकवणारेही गुरुच, पण ते सद्गुरू नव्हेत. आई वडील, गायत्रीचा उपदेश देणारा हेही गुरुच, पण जन्ममृत्यूच्याही पलीकडे नेणारा सद्गुरू मात्र निराळाच असतो. तो कसा असतो तर ती गोष्ट फक्त ज्ञानमार्गानेच मिळते. तेव्हा ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून परमात्म्याशी ऐक्य घडविल तोच सद्गुरू.
त्याला प्राणीमात्रांबद्दल कळवळा असतो आणि म्हणूनच तो शब्दांच्याही पलीकडची आत्मवस्तू मिळवून देतो. जीवाला ब्रह्मस्वरूप बनवितो. वेद प्रचिती, गुरुप्रचिती व आत्मप्रचिती यांचा प्रत्यक्ष अनुभव आणून देतो. वेद बाह्य काही सांगत नसतो. नाहीतर मनास वाटेल तसे वागणारा, शिष्याला संयम न लावणारा असे गुरु 1 पैशाचे 3 जरी मिळत असतील तरी टाकावेत. ज्ञानाचा बोध करून व अज्ञान निपटून जो इंद्रियांचा संयम करावयास शिकविल तोच सद्गुरू असे जाणावे. द्रव्यलोभी, शिष्यांचा मिंधा, भिडस्त, विद्या चोरणारा गुरु नीच होय, त्याला टाळावा. शिवाय नजरेसमोर काही गुरु विलक्षण दृश्य दाखवतात, कानात मंत्र फुंकतात, पण ते ज्ञान अशाश्वतच होय. 3 प्रकारची प्रचिती ज्याने घेतली असेल अशा गुरुलाच शरण गेले पाहिजे. नाहीतर अद्वैत ज्ञान सांगण्यात मोठा पारंगत असून मनाच्या मागे मागे जो धावतो तो फक्त शब्दपंडित असतो आणि असे तर कितीतरी सापडतील. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धींना व सामर्थ्याला कवटाळून बसतात त्यांना भगवंतांची प्राप्ती कुठून होणार? आता सद्गुरूचे मुख्य लक्षण असे की त्याच्यापाशी शुद्ध असे निश्चयात्मक ज्ञान असावे. तो निरपेक्ष आणि विरक्त असावा. आचारशील व भक्त असावा म्हणजे पुरे. तिथे अनेक जण समाधान पावतात. तो लोकांना अधिकार पाहून साधना देतो व स्वतःसुद्धा नित्य साधना करतो. गुरु निवडताना मात्र नीच जातीचा गुरु निवडू नये. नाहीतर असे होईल की ब्राह्मण समुदायासमोर त्याला अधिक मान दिला तर ब्राह्मणांचा कोप होईल व नाही दिला तर गुरुचा अपमान होईल आणि शिष्यासमोर मोठा अनअवस्था प्रसंग उभा राहील. तेव्हा गुरु स्वयातीचा असावा. आता आणखी काही खुणा सांगतो. मंत्र देणारा, तंत्रविद्या व यंत्रविद्या देणारा, मल्लविद्या शिकविणारा, राजगुरू, कुलगुरू, मनानेच मानलेला गुरु, विद्यागुरू, कपटविद्या शिकविणारा, जातीचा गुरु, माता गुरु, पिता गुरु, राजाचा गुरु, देवगुरू व सद्गुरू आणि यांच्याखेरीज इतरही अनेक गुरु असतात. स्वप्नात प्रकट होऊन उपदेश देणारा, संप्रदायाची विधियुक्त दीक्षा देणारा, मूर्तिस्वरूप गुरु असेही गुरु असतात. काही जणांचे असेही मत आहे की आपणच आपला गुरु. याशिवाय प्रत्येक व्यवसाय व त्यातील कौशल्य शिकवणारे गुरु असतात. तेव्हा असे गुरु अगणित आहेत. पण मोक्षदायक सद्गुरू मात्र निराळाच जाणावा. ज्याच्यापाशी अनेक सद्विधा असून जो निरतिशय कृपाळू असेल तोच सद्गुरू असे ओळखावे. येथेच आपला समास 2 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया समास 3. सच्शिष्य कसा असावा? सद्गुरूची लक्षणे सांगितली. आता सच्शिष्याची लक्षणे ऐका. कारण सच्शिष्य असून त्याला सद्गुरू जर नसेल तर तो वाया जातो. त्याचप्रमाणे सद्गुरूला सच्शिष्य मिळाला नाही तर त्याचे प्रयत्न फुकट जातात. हे कसे म्हणाल? तर कसदार जमीन असून निकृष्ट जातीचे बी पेरावे किंवा उत्कृष्ट बियाणे पेरले तर जमीन खडकाळ असावी तसेच जाणावे. शिष्याला जादूटोणा शिकवणारा गुरु भेटला तर त्याला इह परलोक नाही आणि जरी सद्गुरूने पूर्ण कृपा केली तर शिष्य अपरिपक्व असला म्हणजे मग भाग्यवंतांचा पुत्र असून भिकारी असल्याप्रमाणे. म्हणून उभयता योग्य असले पाहिजे. पण सच्शिष्यावर सद्गुरूची कृपा झाली तरी शिष्याने साधनेचे कष्ट केलेच पाहिजेत. साधना नित्य केलीच पाहिजे. सद्गुरू कृपा, सच्शिष्य व अखंड साधना असा योग जमला की सार्थक झाले. पण या सर्व गोष्टींमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा आहे तो सद्गुरू. पण शिष्य होऊ इच्छिणाऱ्यापाशी कोणते गुण असणे आवश्यक आहे तेही सांगतो. प्रथम त्याचा सद्गुरू वचनांवर निसंशय विश्वास असून तो अनन्य शरण असावा. तो निर्मळ, सदाचारी, विरक्त, निष्ठावान, नेमस्त, सावध, साक्षेपी,
कष्टाळू, धैर्यवान, उदार व तत्पर पाहिजे. थोडाफार परोपकारी, निर्मत्सरी व बुद्धिमान, तसाच भाविक, मर्यादाशील, विचारी, त्याचप्रमाणे डोळस अनुसरण करणारा असावा. त्याची कुल परंपरा पुण्यवंतांची असली पाहिजे. सात्विक वृत्तीचा, श्रद्धाळू व साधना करणारा असून पुन्हा विश्वास ठेवण्यास योग्य आणि शरीर कष्टास न जुमानणारा हवा. तो परावलंबी असता नये. त्याची सर्वांशी मैत्री असावी. तो चंचल मनाचा आणि पुनर्जन्माची आस करणारा नसावा. पण प्रपंचातील दुःखांनी पोळलेला व उबगलेला जर असेल तर मात्र तो परमार्थ करण्यासाठी सुयोग्य असतो. पण त्याचा सद्गुरूवर दृढ विश्वास असलाच पाहिजे. सद्गुरूपेक्षा देव मोठा असे ज्याला वाटते तो करंटाच होय. कल्पांतकाळी देव व सृष्टी लयाला जाते. हरिहरांचा अंत होतो, तरीसुद्धा तेव्हाही सद्गुरू स्वरूप असतेच. अशा गुरुशी उद्धटासारखे जो वागेल तो दुराचारी नाही का? अहो, देव हे मंत्रोत्पन्न व मंत्राधीन आहेत, परंतु सद्गुरू हा स्वयंभू असल्यामुळे देवांपेक्षा कोटीपट श्रेष्ठ आहे. सद्गुरू कृपेपुढे हे ब्रह्मांडसुद्धा गवताच्या पात्याप्रमाणे तुच्छ आहे. देवांचे सामर्थ्य मायावी असते, पण सद्गुरूसमोर मायाच उरत नाही. सद्गुरूवर पूर्ण विश्वास ठेवून जो साधना करील तो स्वतःच देव बनेल. एवढेच नव्हे तर परमेश्वर स्वरूप होईल. तथापि एवढा लाभ होऊनही जर त्याचा प्रपंचाचा लोभ सुटला नाही तर मात्र त्याचा अधपातच होणार. प्रपंच विषयात जो आसक्त असेल तो परमार्थी संतांपुढे कसा वाटेल? तर विद्वानांच्या सभेत जसा गुराखी किंवा राजहंसाच्या थव्यात डोमकावळा तसाच. पण जरी दुर्दैवाने विषयांच्या तावडीत सापडून पश्चाताप झाला तरी पुन्हा पुन्हा सद्गुरूचेच पाय धरावे. त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. काही जण मंत्रासाठी शिष्यत्व पत्करतात, वारंवार नवनवे गुरु शोधतात, पण चित्त चंचल व लोभी असल्याकारणाने त्यांचा अहंकार मात्र बळावतो. त्यामुळे तो गुरुला सुद्धा दूषण द्यावयास मागे पुढे पाहत नाही. वाचाळपणा करतो, अनेकांचा अवमान करतो. परनिंदा, परपीडा, चुगलखोरी हा त्याचा स्वभावच बनतो. मग मरणांती यमयातना आहेतच. पण याचा अर्थ असा नव्हे की आपल्या वाट्यास आलेला प्रपंच टाकून जावे, पण त्याची नश्वरता ओळखून तो निभवावा आणि जोडीने काही परमार्थसुद्धा साधावा म्हणजे झाले. आता उपदेश कोणते असतात तेही सांगतो. येथेच आपला समास दुसरा. आता आपण बघणार आहोत समास 4. उपदेशांचे विविध प्रकार. उपदेश अनेक असतात. जेवढी दैवते तेवढ्या उपासना. तरीही मुख्य ते सांगतो. कुणी मंत्र देतात तर कुणी नाम देतात. कुणी ओमकाराचा जप करावयास सांगतात. शिव, भवानी, विष्णू, महालक्ष्मी, अवधूत, गणेश व मार्तंड यांचे मंत्र देतात. तसेच दशावतारांचे मंत्र भैरव, मल्हारी, हनुमंत, यक्षिणी, नारायण, पांडुरंग आणि अघोर मंत्र देतात. नाग, गरुड, वायू, वेताळ, झोटिंग, बाला, बगलामुखी, 10 महाविद्या यांची मंत्रोपासना देणारे गुरु आहेत. त्यातही काही उपासना सौम्य तर काही फार अवघड असतात. शिवाय भूतबाधा, रोगव्याधी, विषबाधा यांचेसुद्धा विधियुक्त मंत्र असतात. शिव, हरी, विठ्ठल, कृष्ण, विष्णू, नारायण, अनंत, दत्त, राम, ओम, मेघश्याम यांच्या नावाचा जपसुद्धा करण्यास सांगतात. शिवाय गुरु, परमेश्वर, विघ्नहर्ता यांचे नाव अगर सहस्रनामातले एखादे नाव घेण्यास सांगतात. अशी दैवते व त्यांची संख्या यांची मोजदाद तरी कशी करणार? याशिवाय काही जण योगमुद्रा, आसने शिकवतात. स्वरूपयोग, नादयोग, लययोग, हठयोग यांचाही उपदेश करणारे आहेत. कर्म उपासना, अजपा, जप,
तत्वज्ञान यांचाही उपदेश केला जातो, तर कुणी सगुण उपासना, निर्गुण उपासना सांगतात. कुणी वेदातील महावाक्यांचा जप देतात. तांत्रिक गुरु शाक्त मार्ग, मुक्त मार्ग, अघोर मार्ग, वशीकरण, मोहिनी विद्या, उच्चाटन, स्तंभन, चेटूक विद्या, देवदेवस्की व करणी हेही शिकवतात. असे जरी असले तरी ज्ञानासमोर या सर्व गोष्टी कवडी मोलाच्या आहेत. ज्ञानासारखे पवित्र दुसरे काही नाहीच. म्हणून आत्मज्ञानाची साधना केली पाहिजे. त्या ज्ञानाचे महात्म्य ब्रह्मदेवासही सांगता येणार नाही. म्हणूनच वरील सर्व मार्गाहून ज्ञानमार्ग श्रेष्ठ आहे. तेव्हा जे अत्यंत गुप्त असून दुर्मिळ आहे त्या आत्मज्ञानाविषयी आणखी थोडे सांगेल. येथेच आपला समास 4 समाप्त होतो. आता आपण बघत आहोत समास 5. ज्ञानाचे अनेक प्रकार. जोपर्यंत शुद्ध ज्ञान होत नाही तोपर्यंतचा सर्व खटाटोप व्यर्थ होय. पण शुद्ध ज्ञान म्हणावे कशाला ते क्रमवार सांगतो. ज्योतिष, पठण, संगीत, वेदाध्ययन, व्यवसायाचे ज्ञान, दीक्षांचे ज्ञान हे ते ज्ञान नव्हे. स्त्री पुरुषांची परीक्षा करता येणे, घोड्यांची परीक्षा, हत्ती व अन्य प्राण्यांची परीक्षा, पक्ष्यांची परीक्षा, भूतयोनीचे ज्ञान हेही ते ज्ञान नव्हे. अनेक वाहने, वस्त्रे, शस्त्रे, धातू, रत्ने, नाणी यांचीही परीक्षा करता आली तरी ते ज्ञान नव्हे. भूगर्भशास्त्र, वनस्पतीशास्त्र जाणता आले तरी तेही ज्ञान नव्हे. जलपरीक्षा, भूमिपरीक्षा, रसायनविद्या, वृक्षपरीक्षा, फुले व फळे तसेच वेलींची परीक्षा करता येणे हे ज्ञान नव्हे. आदी व्याधी, रोग व रोग लक्षणांचे निदान करणे यालाही ज्ञान म्हणता येत नाही. मंत्रज्ञान, यंत्रज्ञान, मूर्तिविज्ञान, क्षेत्रज्ञान, वास्तुविद्येचे ज्ञान, भांडी, काळवेळाचे ज्ञान, तर्कशास्त्रीय ज्ञान, चातुर्य, कला, विद्या, विधिनियमांचे ज्ञान हे सर्व ज्ञानच. पण ते खरे ज्ञान नव्हे. शब्द व शब्दार्थ ज्ञान, अनेक भाषांवर प्रभुत्व असणे, स्वर वर्ण जाणता येणे, अनेक धर्ममतांचा जाणकार असणे, स्वभाव ओळखणे, रूपांचे, चवींचे, सुगंधाचे फरक ओळखणे हे ज्ञान नव्हे. नेमस्तपणाचे बोलणे, हजरजबाबीपणा, खानाखुनांची भाषा जाणणे, सभाधीटपणा असणे, काव्यशास्त्र विनोद करता येणे, कामशास्त्र निपुण असणे हे सुद्धा ज्ञान नव्हे. 14 विद्या व 64 कला जाणल्या तरी त्याला ज्ञान म्हणता येणार नाही. फार तर कौशल्य असे नाव देता येईल. पण मुख्य ज्ञान मात्र या सर्वांहून निराळे आहे. दुसऱ्याच्या मनातले ओळखणे हेही ज्ञान नव्हे. कुणी एखादा मानसपूजा करतेवेळी काही चुकला व ती चूक जवळ असलेल्याने ओळखून सांगितली तर लोक त्याला अंतर्ज्ञानी, परमज्ञाता म्हणतात. पण अशा ज्ञानाने मोक्ष मात्र प्राप्त होणार नाही. असे ज्ञानाचे प्रकार अगणित आहेत. मात्र सायुज्य मुक्ती ज्या ज्ञानाने मिळते ते या सर्वांहून निराळेच आहे. तेव्हा शिष्याने विचारले की, गुरुदेव, ते ज्ञान कोणते व ते कसे लाभेल हे मला सांगा. तेव्हा आता पुढच्या समासात गुरु ते समजावून सांगतील. आता येथेच आपला 5वा समास समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया समास 6. शुद्ध ज्ञानाचे वर्णन. गुरु म्हणतात, अरे आत्मज्ञान म्हणजे खरेखुरे ज्ञान. अर्थात आपण आपणास पाहणे एवढेच. मुख्य देव जाणून व शाश्वत आणि नाशिवंत काय ते ओळखून त्याचे खरे रूप जाणून घेणे हेच ते ज्ञान होय. ते ज्ञान जेव्हा होते तेव्हा सृष्टी, पंचमहाभूते आणि मी तूपणा वितळून जातात. मन, बुद्धी व तर्क
यांनी ते ज्ञान उमगत नाही, म्हणून त्याला परात्पर ज्ञान म्हणतात. तिथे फक्त निर्मळ स्वरूपच उरते. मनाची एक स्थिती आहे तुरिया, तिलाच ज्ञान म्हणतात, पण ते सृष्टीचे ज्ञान असते, शुद्ध ज्ञान नव्हे. तुर्याचे ज्ञान हे द्वैतपूर्ण असते, तर विमल ज्ञानामध्ये द्वैतही उरत नाही. वेदांनी महावाक्ये सांगितली आहेत, परंतु त्यांचा जप सांगितलेला नाही, तर चिंतन व मनन करण्यास सांगितले आहे. आपण स्वतः शुद्ध स्वरूप आहोत हे जाणल्यानंतर तिथे अन्य काहीच उरत नाही व या ब्रह्मांडाचे मूळ तेच आहे असे वेद म्हणतात. तेच ब्रह्मज्ञान व त्यानेच मोक्ष मिळतो. ते जो जाणतो तो सर्वच जाणतो. आता असे ब्रह्मज्ञानी कितीतरी होऊन गेले. उदाहरणार्थ व्यास, वशिष्ठ, शुक, नारद, जनक, वामदेव, अत्री, वाल्मिकी, शौनक व सनक असे ऋषीमुनी. याशिवाय सिद्धांपैकी आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि खुद्द महादेव हे आहेत. पण याची प्राप्ती मात्र मोठ्या भाग्यानेच होते, नाही तर व्रते, तप, साधना, दानधर्म, योग करूनही ते ज्ञान मिळत नाही. त्याचे वर्णन करताना 56 भाषा, वेद, वेदांत, शास्त्रे, पुराणे ही सर्व थकून जाऊन मुकी झाली. मला ग्रंथांचा अभ्यास नाही, पण माझ्या हृदयात माझे गुरुस्वामी आहेत. त्यांच्या कृपेने कोणताही अभ्यास न करताही मी तुला त्याचा बोध करीन. परमार्थ हा फार गूढ आहे, पण महत्त्वाचे जे रहस्य आहे ते म्हणजे सद्गुरु वचन होय. सद्गुरु वचनात सर्व वेदांत, सिद्धांत, साधने ही सर्व आली. मी माझ्या सद्गुरूच्या वचनामुळेच तृप्त झालो. ते परम रहस्य या क्षणीच तुला द्यावे असे मला वाटते आहे. हे ऐकल्यावर शिष्याने गुरुचरणांवर लोटांगण घातले. तेव्हा गुरु म्हणाले, अरे अहम ब्रह्मास्मी, हेच ते वचन, अर्थात तू स्वतःच ते ब्रह्म आहेस, यात शंकाच धरू नको. नवविधा भक्तीमध्ये जे श्रेष्ठ आत्मनिवेदन आहे त्याचा अर्थच मुळी ब्रह्मस्वरूप होणे हा आहे. जे जे दिसते ते ते सर्वच कल्पांती ब्रह्मात विलय पावणार आहे. आता हे ज्ञान परिपक्व व्हावे म्हणून सद्गुरु भजन करीत जा, म्हणजे तुझी देहबुद्धी नष्ट होईल. मी देह आहे असे ज्याला वाटते तो आत्मघातकी होय. देह अभिमान जावा म्हणून एकांतात बसून स्वरूपाचे ध्यान करीत जा, कारण जो ज्याचा ध्यास धरतो त्याला तेच मिळते असा नियम आहे. म्हणूनच आत्मध्यान करावे. स्वप्नात भीतीने कोणी ओरडला तरी त्याला जागा केल्यावर मात्र तो निर्भय होतो. तेव्हा त्याला स्वप्नांच्या खोटेपणाचे भान येते. म्हणून नित्य जागृतीसाठी जो साधन करतो तो साधक. साधन आवडतच नाही तो बद्ध. ज्ञानप्राप्तीची तळमळ ज्याला वाटते तो मुमुक्षु आणि ज्ञानात स्थिर होतो तो सिद्ध. यावर शिष्याने विनंती केली की या 4 प्रकारच्या लोकांची लक्षणे सांगावीत. येथेच समास 6 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया समास 7. बद्धाची लक्षणे. या चराचर सृष्टींमध्ये असंख्य जीव आहेत व ते 4 प्रकारांमध्ये विभागलेले आहेत. बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध असे ते आहेत. त्याशिवाय 5वा प्रकार नाही. प्रथम बद्ध कसा ओळखावा ते ऐका. जसा कोणी एक आंधळा काळोखात वावरावा तसा तो जगतो. भक्त, सत्पुरुष, योगी, तपस्वी यांना पाहूनही तो त्यांची उपेक्षा करतो. कर्म, अकर्म, धर्म, अधर्म, परमार्थ, नीती, अनीती, चांगले वाईट, आचार, परोपकार, दान यांच्याशी त्याला अजिबात देणे घेणे नसते. दयामाया, गोड बोलणे, भक्ती, ध्यान यापैकी तो काहीच जाणत नाही. त्याला शरीर पोषणाखेरीज इतर काही ठाऊक नसते. त्याला मित्र नसतो. पण अनेक दोष मात्र त्याच्या अंगी असतात. अतिकाम, अतिक्रोध, अतिगर्व त्याला असतो.
वादविवाद, दांभिकपणा, लोभ, गुंडगिरी, हेवा, बोलणे, कपट हे गुण मोठ्या प्रमाणात त्याच्याजवळ असतात. परनिंदा, चुगलखोरी, अनाचार, क्रौर्य, स्वार्थीपणा, सूडबुद्धी, कळलावेपणा या गोष्टीत त्याला सुमारच नसतो. वाचाळपणा, खोडसाळपणा अशा गोष्टी त्याला आवडतात. एकंदरीत तो कुणालाही न जुमानता मनाला येईल तसा वागतो. त्याचे ध्येय म्हणजे संपत्ती व स्त्रिया एवढेच कायदे असते. तन मन एकवटून तो या 2 गोष्टीकरता दिवसरात्र झटत असतो. त्याची दृष्टी याच गोष्टीवर व विचारही तसेच असतात. त्याचा धर्म, तीर्थयात्रा, परमार्थ, देव, बोलणे, चिंतन मनन, भजन म्हणजे फक्त धनसंपत्ती व स्त्रीशिवाय त्याला दुसरे काही क्षणभरही सुचत नाही. असा हा बद्ध जीव व त्याची लक्षणे. येथे समास 7 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया. समास 8. मुमुक्ष कसा असतो? बद्ध जीव संसारात असताना काळ निघून जात असतो. तारुण्य जाते व सोबत अंगातली रगही कमी होते. परिस्थिती बदलते व प्रपंच दुःखे वाढत जातात. त्यालाच कोणी जुमानत नाही. मग त्याला आपले सर्व आयुष्य आठवते व खेद होतो. आपले दोष व पातके आठवून यमयातनांची भीती वाटते. पुण्य केले असे तर मुळी आठवतच नाही. आपण आयुष्यभर केलेल्या कर्माचा त्याला पश्चाताप वाटू लागतो. तो आपली कर्मे कबूल करून देवाची आळवणी करू लागतो. स्वतःच स्वतःला दोष देऊ लागतो. आता ईश्वराने आपल्याला क्षमा करून सन्मार्ग दाखवावा असे त्याला वाटू लागते. इतके दिवस दुसऱ्यांचे दोष पाहून निंदा करणारा तो आपलीच निंदा करू लागतो. सत्संगती लाभावी याकरिता तळमळत राहतो. मग तो तीर्थयात्रा करतो, धर्मग्रंथांचा अभ्यास करतो व काही साधने करून पाहतो. कीर्तन, श्रवण, भजन असेल तिथे हजेरी लावतो. त्याचा संपत्तीचा, कुळाचा, शक्तीचा व इतरही अनेक गोष्टींचा असलेला सर्व अभिमान नष्ट होतो. पण त्याच्या मनाला समाधान मात्र काही केल्या मिळत नाही. असेच काही काळ चालल्यानंतर मग त्याला वाटते आता संतांना शरण जाण्याखेरीज दुसरा खात्रीचा मार्ग उरलेला नाही. तेव्हा तो संत सत्पुरुषांचा शोध घेत फिरू लागतो. त्याचा प्रपंचाविषयी असलेला हव्यास नष्ट होऊन परमार्थाविषयी त्याच्या मनात ओढ निर्माण होते. त्यासाठी कोणताही त्याग करावयास तो मागे पुढे पाहत नाही. तेव्हा तो पूर्वीचा बद्ध असणारा आता मुमुक्षू होतो. येथेच समास 8 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया समास 9. साधकाची लक्षणे. मग असा तो पश्चाताप झालेला माणूस संत संगतीच्या शोधात फिरू लागतो. संतांना शरण जातो. तेव्हा संत त्याला जवळ करतात व आत्मज्ञानाचा उपदेश करतात. ते ज्ञान अंगात मुरण्यासाठी तो मग साधना करू लागतो. तेव्हा तो साधक बनतो. श्रवण, मनन व सारासार विचार यांची त्याला गोडी लागते. त्याचे आचार विचार साधूसारखे होतात. अवगुण जाणून सद्गुण अंगी बांधतात. जे काही दृष्टीला दिसते तिकडे दुर्लक्ष करून दृष्टीला न दिसणारे, सांगता न येण्याजोगे, तर्काच्या पलीकडचे असे जे परब्रह्म त्याचा अनुभव घेऊ पाहतो. देवाचे मूळ शोधताना त्याचा मीपणा नष्ट होतो आणि जाणीव उरत नाही. त्याचे मन उन्मन होते व परमात्म्याशी तो एकरूप होतो. द्वैतभाव मावळतो. सृष्टी त्याला नश्वर वाटून तो परब्रह्माच्या ध्यानात सदैव मग्न राहतो. तो या मायारूप स्वप्नातून जागा होतो. त्याचे काम, क्रोधादी विकार, कुल अभिमान, लोकलज्जा, प्रपंच आसक्ती, अहंकार, भेदबुद्धी, संदेह, काळाची भीती, स्वार्थ या सर्व गोष्टी कुठच्या कुठे पळून जातात. जणू काही तो विश्वात्मक होतो. सत्य ज्ञान झाल्यामुळे तो विवेकी होतो. त्याच्या हातून सत्कर्मे घडू लागतात. त्याचा आपपरभाव नाहीसा होतो व वैराग्य त्याच्या अंगी प्रगट होते. अत्यंत प्रयत्नपूर्वक तो आप्तस्वकीयांची माया तोडतो. विषयांकडे जाणारे मन मागे खेचतो.
संकल्प व विकल्प यांचा त्याग करतो आणि स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होण्याकरिता म्हणून सर्व उपाधींचा त्याग करून व मनाचा कठोर निश्चय करून आपल्या साधनेमध्ये रात्रंदिवस मग्न होऊन राहतो. या खुणांवरून साधक ओळखावा. त्याला साधक का म्हणावयाचे? तर तो सर्व संग त्यागासाठी सर्व शक्ती एकवटून प्रयत्न करीत असतो म्हणून. आता जर कुणी असे म्हणेल की प्रपंची साधकाला असा त्याग करणे कसे शक्य आहे, तर याचे उत्तर व सिद्धाच्या खुणा पुढच्या समासात सांगू. येथेच 9वा समास समाप्त होतो. आता आपण बघूया समास 10वा. सिद्ध कसा असतो? मागे सांगितले की प्रपंची माणसाने त्याग केला नाही तरी तो काही साधक नव्हे. याचा खुलासा असा आहे की प्रापंचिकाने सन्मार्ग धरून कुमार्गाचा त्याग करावा व त्यासाठी खोटी बुद्धी सोडावी म्हणजे झाले. सांसारिकाला एवढा प्रयत्न पुरे आहे, पण जो निस्पृह आहे त्याने मात्र काया वाचा मने करून त्याग केला पाहिजे. आता सिद्ध जो असतो तो ब्रह्मरूपच झालेला असतो. त्याला कोणताही संशय नसतो. त्याचे ज्ञान परिपूर्ण असते. बद्ध, मुमुक्षु व साधक यांच्या ठिकाणी जो विकल्प असतो तो सिद्धापाशी नसतो. विकल्पयुक्त मनाने केलेले साधन, व्रत, तीर्थाटन, परमार्थ, भक्ती, पांडित्य, ज्ञान ही सर्व व्यर्थ आहेत. म्हणूनच ज्याच्यापाशी निश्चयात्मक ज्ञान असेल तो सिद्ध असे जाणावे. त्यावर श्रोत्याने प्रश्न केला की ते कसे ओळखावे? मग मुख्य निश्चय कशाचा? वक्ता सांगू लागला की अरे, अनेक देवांच्या मेळाव्यात न गुंता ही सर्व चराचर सृष्टी ज्याने घडवली त्याचे चिंतन करावे. तो कोण आहे याचा शोध घ्यावा. ते कळले की मग आपण कोण हे शोधावे. जे जे नाशिवंत आहे ते सर्व सोडून दिले की मग स्वतःच वस्तुरूप होतो. विश्वाची निर्मिती व अंत याचा शोध घेत जावे. मात्र देहबुद्धी असेल तर पुन्हा संशय उत्पन्न होईल. म्हणून देहाची जाणीव विसरून विवेकाची कास धरली पाहिजे. आता हे कसे साधावयाचे असे विचारशील तर सत्संगामुळे. त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. त्यासाठी संतांना शरण जावे लागेल. आता सिद्धाची लक्षणे जर म्हणशील तर सिद्ध हा निसंदेह असतो. कारण तो देहातीत असल्यामुळे कोणत्या खुणा सांगाव्यात हा एक मोठा प्रश्नच आहे. त्रिगुण व पंचमहाभूते यांना लक्षणे आहेत, परंतु सिद्ध निर्गुण स्वरूप असल्याकारणाने तिथे 5 इंद्रियांनी जाणता येण्यासारखी लक्षणे नसतातच. येथेच आपला समास 10वा समाप्त होतो. तसेच दशक 5वा सुद्धा समाप्त होतो. जय जय रघुवीर समर्थ.